आवा आवा निघ निघ मीना मीना हिच्यात आहेस का तू? मीना मीना तू अंदर आहेस का? अरे भीत पडली का? म्हणलं एवढा आवाज झाला. अरे बाजूला बाजूला पडते वाटते ते अजून. अरे बाबा ती पिंकीची माय अंदर आहे. अरे बाई वय मला सुनबाई सुनबाई इकून ये हा पाय इकून येत आहे ते. तिकून येत आहे ते का बा? तिकून निघता येते का? मामाजी तेलाच वाया चाललं. पुगे सगळे गेले मातीत. अब ते जाऊ दे बाई. तू बाहेर ये पहिले. ते पळू देत असस. तू ये इकडे. मामाजी तेलाचं कुठं बाय हो माय सांडला हो माय बाई. सांगू माय कोळी उलंडली दबाई सांडला. अबो मी आज डोक्याचे तू बाहेर निघ ना. तुला निघता निघून राहिलं का? थांब मी येतो अंदर. बाबा तुम्ही बाजूला हा बरं. पाजो ही इकून खसते हे अजून पाजो. नाही मी जातो. मीना तू इकून आलो मी. अहो तुम्ही अंदर नका येऊ. मला येता येते. हे यातून येता येते. ही इकडलीच भीत खसली फक्त. अहो तेलाचं जबर उलडलं व कळई उलडली. सारा याच्यात माती झाली. सुनबाई तू पहिले बाहेर ये. मा डोळ्याला दिसू दे. तू बाहेर ये बा. तुला लागलं का बा? ते जाऊ दे. ते सांडू दे बाई. त्याचं काही नाही. मीना तू ये बरं बाहेर. आरामशीर उतर. हात पकड ना तिचा. म्याटा उभा असतं ती. काय झालं? आई लागलं का तुला? पिंकी मागो बाई. येऊ दे बाई. ये बाई मागो बाई. पिंकी ती भीत खसून राहिली. आई आरामशीर ये. तू गेलती काय त्या खोलीत? ये दाखव. हात दे. लागलं का तुला? कुठे लागलं का? बाई सुन बाई. इकडे तू पोरा. तर पोरीली इकडे बाई. हवेशीर ये बा. लागलं का बा कुठे काही? नाही मामाजी मला लागलं. पण तेलाचा डबा उलटला. कढई सांडली. सारे पुंगे मातीत गेले. अहो ते जाऊ दे. तुला लागलं का कुठे? नाही ना मला नाही लागलं. तेला सांडलं. भीतच पडली माझ्या ओळखून. मला तर कसं झालं आता. मला मुच्छंत काय त्याच्यात मी योक्ती या भीतीच्या देवतीच बसेल होती. बाई पिंके आईले पाणी आण. पेलाभर पाणी आण तिले. बाई सुन बाई. हे पाय भिऊ नको. ये इकडे ये. मी तर कान फुकतो बा. काही लागलं नाही ना बा? भेदारली ते. काही नाही झालं. लागलं नाही ना बा? नाही मामाजी लागलं नाही. म्हणजे एखादा मला भीतच पडली होती. ये इकडे ये. मी पाणी आणतो या. काही होत नाही सुनबाई. लागलं नाही ना बा? काही घोर नाही. ती भीतबाई ते पळणारच होती. त्याचं काय आहे. जाऊ दे. मी आता म्हणलं तुलाच लागलं का बापा. चल बा चल अंदर चाल. मुरली घे त्या पोरीला अंदर. बाई लागलं नाही ना बा? कुठे लागलं का बापा? हवं तुला लागलं का कुठे? नाही ना लागलं नाही मामाजी. मला लागलं नाही. मी भस्कन उठली तर लागलं नाही. ते उच खर्चटलं फक्त. त्यानं काही नाही. पण मामाजी सगळं तेल गेलं वाया. पोंगे गेले वाया. जाऊ दे. ते महत्वाचं का? जीव महत्वाचा. तुला सांगलं ना ते जाऊ दे. गेलं तर तुले लागलं नाही. हे लय चांगलं झालं. चल बरोबर घरात. माझू अजून धडधड करून राहिला. यानं सांगलं मले तू अंदर आहे. मी आता म्हणलं का भीतो अंगावर पडली का काय. पाय अजून माझी छाती उडून राहिली बाई. चल बर बा घरात. चल बर मुरली घे त्या पोरीला अंदर. चल बाई चल. काहीच नाही होत. पळू दे. जाऊ दे वाया गेलं तर त्याचं काही हे नाही. चल अंदर. पाजो अरे पायाला लागलं वाटते. बाजूला पाय भिव. काय चालू माय? काय धडकन आवाज आला. मी आता म्हणतो कायच पडलं. अरे काय झालं रे? अरे काय झालं रे बोलो? बापा भीत पडली का रे? लागलं का बाई? लागलं का? अंदर होती का? हो ना. ते पोंगे तोंड राहिली तिचं. तीन देव भीतच पडली बाय. नाही लागलं नाही भाऊ. पाय जरासा पायच कुदरायला. पायाला मला वाटते लचक आली का काय सांगा. माय बाई पाय गेवर पडली का मग ती भीत? सांग माय बाई. आई पाय दुखते का? बाबा उचलूनच घे ना. आईला चालता नाही येत ना. हो मीना चाल. पाजू आरामशीर नाही त्या पुरीले. पाजू लय असेल तर दवाखान्यात घेऊन जाय. पिंकीची माय
लय नुकसान झालं का व हा तसंच तर काही ऑर्डर नव्हत्या आता या पाण्या पावसाळ्याचं तसंच तर काही ऑर्डर नाही देत लय नुकसान झालं त्यात नाही तेलाचा डबा बी त्यातच होता का तुला अक्कल नाही का व तेलाचा डबा त्या नाही घरात कोण नेऊन ठेवला तो ती काय त्या तेलाचा डबा नेऊन ठेवला अशी सांग बरं एवढा मला तेलाचा डबा बी गेला की नाही वाया आणि सबन सबन पुंग येतात ती नेऊन ठेवला का तुया माय आता मी काय म्हणलं वा म्हणलं आज काही काम नाही तर म्हणलं जर शेक पोंगे तो येतो आणि म्हणलं पाकिट भरून लागे ठेवून देतो म्हणलं पाकिट ताबडतोब भरले की ते वाकसही होत नाही म्हणून गेलती माई तिकडे सबन मांडला ना पसारा आणि बाई ते थोडं भीतच पडली बाई कशी पडली मला धानच नाही माय माय उठता उठताच ते हे झालं सबन वाया गेलो व माय त्याच्यातच पडला तर मातोडा सारा पेंडाचा पेंडच सारं वाया गेलं मी काय म्हंटल तुम्हाला म्हणलं ना की तो तेलाचा डबा ओळू द्या म्हणून पण तुम्ही तर निरा सुसूच देत ना सांडला व माय बदत ती माझ्या अख्खाचा अख्खा 15 लिटरचा तेलाचा डबा वायाच गेला व माय सांगा जाऊ दे आता काय करतो काका जीव महत्वाचा आहे का काय ती भीत पडून राहिली तो मी आता म्हणलं का तूच दबली का अंदर काका सोपा आहे का मॅटे त्याच्यात दबली असती दम कोडून मेली असती तर काय करू मी तेलाच्या डबा आणि त्याचं काय ते काय 10-15 हजाराचं नुकसान ते का लय झालं का ते काही नसते 5-6 हजारात गुंडायते ते काही नाही योगाच होता ना तेलाचा डबा तर ती पुंगया होत्या नाही बाकी काय होतं काही जाऊ दे तशा बी ऑर्डर नव्हत्या जाऊ दे काही बोलता का ऑर्डर नव्हत्या आता या झडी पाण्याच्या नव्हत्या पण हे झडी पाणी उगवलं तर ऑर्डर तर येतच होती ना काय बाई कालच मी आजच पोंग्या तयारी घेतली असती मग सबन नेऊन मांडलं होतं ती हे पा ते रंगाचे पोंगे नेले मी म्हणलं जर शक्ती बी तो त्याची बी पाकिट भरतो ती नेतो सबन नेलं माहित होती काय हो सबनच्या सबन मातीतच गेलं बाई लय नुकसान केलं का म्या लय नुकसान केलं बाई आज म्या नाही वा तसं काही नाही जाऊ दे रे मी काय म्हणलं तुला लागलं की का कुठे बा हा काही मुका मार काही हात येते की पाय काही काही नाही ना सांगजो बा नाही तर मग लपून ठेवशील मग पुढे बाहेर जाईन ते उलस कशीन तर आपण दवाखान्यात जाऊन येऊ वर जखम तर काही दिसत नाही नाही मला काही झालं नाही मेलीले मी त्यातून भटकन उठली ना पण माझे सामान सबन गेलो वाया सबन गेलो वाया जाऊ दे त्याच काय करतं ते का लय मोठी गोष्ट आहे का डबल आणू तुला लागलो असतो ती भीत तू अंगावर पडली असती मी ना मला तर अजूनही थरथरी सुट्टे की कसं झालं असतं सांग तुला लागलो असतो काय झालं असतो तो काय केलं असतं आम्ही काय सब मला काय होते माय मला उठता मला वाटे बरं तू बोला मी तू ओळला ना माय तू गलंडला असतं ती व सबन तेल वाया गेलं माझे कोच वाया गेलं मातीतच गेलं सारं ते पुंगया निघतील का दर्शन करू का ते माती आजूबाजूला वजे जशी का काढू का त्या पुंगया मी आठायस का व मातीत लागल्या सारा ती मातीचा गाठा त्या भीतीचा सारा ती त्याचं काय ते पोंगाया का कामात पडतात का ते आता त्या का खराब झाल्या जाऊ दे आता त्याचं काय करतो मी आठी काय दुर्बुद्धी सुचली बाई मला आजच पुंगे तयाचं वाटलं काय म्या म्हणलं झडी पाण्याचा काही धंदा नाही तर बसतो तो लय नुकसान केलं का पिंकीचे बाबा म्या मी आठेस का व काचं नुकसान काही बी त्यात काय आता ते का तुला माहित होतं का ते भीत पडीन म्हणून बरं आता ते तो पोंके होतीच तो येत जाय मग याच्यातच तो येत जाय तिकडलं घर ते आता भीतकुई बांधा काय बांधा तुम्हाला म्हणून आम्ही मग 2 महिन्यापासून म्हणून राहिली की ते भीत बांधा लागते आपल्याला ती भीत बांधा लागते आपल्याला पण तुम्ही कुठंच नाही घेतली ना या झडीत पडली की नाही ते बरं पळून पडली तर नुकसान होऊन पडली ते नुकसान मॅच केलं म्हणा माय त्या खालीच त्या खोलीत जाऊन बसली मी म्हणलं कसं त्याच्यात ते तोय जाय तिकडे इकडे आणून भरता येते म्हणलं ते नय घर खराब होती बी लय ते होते म्हणून मी तर तिथं येतो तर 8 तास नाही 6 तास ती भीत पडते माय जाऊ दे बरं आता तसंच मा डोकसुलं दुखून राहिलं जाऊ दे सोड पिच्छा जाऊ दे ते भावाचं नुकसान ते झालं आता काही हे नको करू हे पिंकी आली नाही का अजून शाळेतून नाही तर ट्युशनला गेली ना ट्युशनला जायला येते काय बाई असं बोल काही करायला नाही वाटून राहिलं व ना काही समजूनच नाही राहिलं काय बाई मुकाट्यानं बसली असते तर पुरलं असतं तेल वाचलं असतं पुंग्या वाचल्या असत्या जाऊ दे ना चाल तुला काही धंदा नसेल तर चाल मग वावरात जाऊन येऊ जरसं मन तरी रमते चाल मस्त निघालं सोयाबीन पराठी बी मस्त निघाली चल ना चल वावरात जाऊन येऊ मन तरी लागते ते आता नाहीतरी पडलं जाऊ दे तिकडे आता ती जडी इगडी बंद झाली वातावरण जरा हे झालं की मग बांधा लागेल ते भीत हो ना का हो आता मातीचीच बांधता का इटीची घेता मग
इटीची कायची हो, काही बोलतो का? इटीची भीत घेणं का तोंडाची गोठ आहे का? आता का हाय माझं पैसे नाही आता. इटीची भीत का तोंडानं होते का? नाही नाही, ते मातीचीच घेऊन टाकू. मातीची काही भारी नाही जात. ते हे माती काही कामात पडते जरा उघडलं की. अन लागे जराशी पाहता येते, मातीची सोय लागते, इटीची सोय नाही लागत. इटी नाही घेत मी, ते नाही, ते पुरतच नाही. त्याच्यापेक्षा हेच पुरते आपलं, मातीचीच बांधून टाकू. नाही, तुला काय वाटते? मला काय वाटते व मला वाटते जसं किसना भाऊले म्हणता का नाही तर की बा जसे पैसे पाठवतं का म्हणून म्हणजे कसं मग गिटीचेच घेऊन घेतल्या जाते जशी. हा हा, मॅट झाली का? काय काही काम त्याच्याजवळ काय त्याच्याजवळ का खाण आहे का काही बी? ते कोट्याची भीत मी मातीचीच घेतो. सध्या त्याला बी पैसे नाही मागत मी. त्याच्याजवळ काय काय हे आहे का? त्याच्या पोरीची फी किती भर लागते सांगितलं नव्हतं काय त्यानं? 65,000 रुपये तर त्यानं त्याच्या पोरीची फीस भरली. आणि त्याच्या उबर, त्याची पुस्तकं, तिचे ते कपडे, त्याचाच का खर्च थोडा आहे का? नाही नाही, त्याला नाही मागत मी. ते पुरत नाही. कसं साजरं नाही लागत. हो ना, जसं म्हणलं मागतले असते पैसे भाऊले तर म्हटलं आपली भीती तिचीच झाली असती. तसं आता एखादा माणूस काही ते कोठं बांधला जात नाही. एक 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 भीतच बांधा मी म्हणतो. मॅटी, एक एक भीत बांधून होत असते का? नाही नाही, थांब 2 एक वर्ष. जरासा का आपल्या हातात जरसा पैसा येते, मग ती कोठं तसं बांधूनच घेऊ. एक एक भीत कशी बांधशील मग? एक भीत इटीची बांधतात, बाकीच्या भीता मातीची, आणि त्याचं मेळ कसं येईन? ते नाही जमत. ते राहूच दे, तू डोक्यातून काढून टाकते इटीचं. ते इटीचं बांधकाम काही तोंडाची गोट नाही. आता सध्या एवढं मोठं घर झालं, आता सध्या तर मी किसनाला तर काही म्हणतच नाही की बा पैसे दे म्हणून. ते नाही पुरत. लागे ते आपल्याजवळ तर बरं काही निघत नाही. आता तर सध्या तर मला आता खतं आणा लागते अर्जंटमध्ये, फवारा आणा लागते. ते महत्वाचं आहे आपल्यासाठी. हे मी बांधतो, बरोबर करतो, तू काही टेन्शन न घेऊ. सध्याचा मी कूड घेऊन देतो तुला तर ती. मग हे जरा उघडलं की मग ही मातीची बांधून टाकू भीत. इटी गिटीच्या डोक्यातलं काढून टाक. चालशील तर वावरात, मी चाललो वावरात. थांब ना, येतो ना मग मी. नाहीतरी काही माझ्या घरी मन नाही लागत आता. मला काही गमूनच नाही राहिलं बाई. लढशील राहिला खरं ना, लय नुकसान केलं बाई मी. काय हो माय, ती पैसा जमा करायला लागते. एखादं म्हणा तेलाचा डबा द्यायला माय उडलू माझ्या डोकत उलडला ना, काय सांगू तुम्हाला. ते भीतच पडली माय, दौड 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 भीत पडली हो माय. मला उठता सुचलं नाही की तेलाचा डबा वळाव का काही. माझं धिंगाणा झाला. कढईत तेल टाकलेलं होतं, ते बी वाया गेलं. टीप होता माहिती तेलाचा तर तो बी वाया गेला. पुंग्याच्या सबन कच्च्या पुंग्या नेऊन ठेवल्या ती म्यासारख्या मॅड बाईनं उलशाक नेल्या असत्या तर. काय सांगू आता तुम्हाला, लय नुकसान केलं. तसंच तर ऑर्डर नाही येत, झडी पाण्याच्या ऑर्डर येत नाहीत काही. आणि पोंगे कसे वाकत होतात, हे होतात, तर लोक खात बी नाही. लय कमी होते झडी पाण्याचा बिझनेस. त्याच्यातल्या त्याच्यात असं तिसरा पाय काढला. लय नुकसान लावलं बाई म्या. काय आता मलाच मला गमून नाही राहिलं, पण काय करू आता. असं आपल्या हातानं नुकसान झालं की लय खराब वाटते ना म्हणाले. कसं आता नाही तसं झालं तर काही वाटत नाही. असं ते जाऊ दे माहिती, आपलं का हाताने केलं, नैसर्गिक झालं जसं तसं. आता नैसर्गिक का होत नाही समजा, पण हातानं झालं की लय खराब वाटते बाई. काही म्हणा बाई, हे नुकसान मी हातानंच लावलं बाई. किती म्हणलं तरी 4-5 हजार रुपयाचं नुकसान नसेल झालं का आमचं. तेलाचा डबा का स्वस्त होता माय. शिलबन डबा होता ना, नेला तर तीन लागे उलसक तेल लागे कळईत गोलंडलं लागे, बाकीचा डबा ठेवून दिला तर ती. पण बाई पडला ना माय व सबन धिंगाणा झाला बाई. काय सांगू आता, कायच म्हणून कायच नाही. चाल ना मग, चालतं का तू? नाही तर मी चाललो मग. नाही तर मग अजून म्हणशील थांबले नाही. चालत असेल तर चाल मग, मी चाललो मग. नाही तर हो आली ना, थांब ना. आता घरीच काय करू, नाही तरी मी मला कुठे काही गमत नाही आता घरी. काय मन नाही लागत मला बाई, ते नुकसानच दिसते. त्याच्यापेक्षा वावरातच येतो मी तुमच्या संग. थांबा 2 मिनिटं, आलीच मी. तुम्हाला मला रागच येत असेल नाही, तुम्हाला वाटत असेल हे लय नुकसान लावते. मी आहेस का बा तू भिंडोक्षेची? तुला का हाताने का आकार घेतला का ते तेल?
काही बी लावून राहिली पागलासारखी. चल मग ना, चल वावरात.